काय नाव मॅडम बाळाचं? बाळाचं नाव अतुल. काय त्रास व्हायचा पहिल्यांदा त्याला ना लहानपणापासून अगदी 4-5 महिन्यापासून सर्दी आणि कफ ओके. लगेच बाहेरचं बिलकुल वातावरण त्याला सूट होत नव्हतं. ओके. थोडंसं हे झालं की लगेच थोडंसं म्हणजे हवा चेंज झाली, पाणी किंवा गर्दीमध्ये जरी गेलं ना तरी लगेच त्याला कफाचा त्रास व्हायचा. ओके. मग आता हे तुम्ही आणि कफ ऍडमिट पण करावं लागायचं हो, ना? कफासाठी त्याला 2-3 वेळेस ऍडमिट पण केलेले. म्हणजे डायरेक्ट आयसीयूतच हो, डायरेक्ट आयसीयू म्हणजे मध्ये. ऑक्सिजन कमी व्हायचा. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. बरं, आता हे आपलं तुम्ही जवळजवळ 6 महिने कोर्स केला. एक 5-6 महिने झाले. तर काय फरक पडला याच्यामध्ये? तर यामध्ये ना अगदी पहिल्या 1-1.5 महिन्यापासूनच तो पहिला कसं शांत शांत राहायचा ना, तर 1-1.5 महिन्यापासूनच लगेच जाणवलं की तो असा ऍक्टिव्ह झाला. ओके. पहिला शांत होता, तर मग खेळणं चढणं हे ते नाही का ऍक्टिव्हिटीज त्याच्या सुरू झाल्या. आणि आजारी पडणं कमी 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 होत गेलं आणि आता तर पूर्णच बंद झालेलं आहे. हेल्दी म्हणजे सर्दी खोकला वगैरे सर्दी कफ नाहीच होत आणि झालं तरी ना 1-2 दिवसामध्ये लगेच क्लिअर होतो. पहिले खूप अँटीबायोटिक दिले. पहिले खूप अँटीबायोटिक आणि सर्दी झाली किंवा कफ झाला तर तो 15-15 दिवस व्यवस्थित नाही व्हायचा. ओके. आता तब्येत पण छान झाली आणि आता तब्येत छान झाली, खेळतो, सगळं खातो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. खुश आहे ट्रीटमेंटला? हो, खुश आहे म्हणून तर